तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITI ॲडमिशन 2026 बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही ITI ॲडमिशन 2026 मध्ये काही नवीन बदल झालेले आहेत. ॲडमिशन प्रोसिजर थोडी बेसिक काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम जर तुम्हाला ITI ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची वेबसाईट सोप्या पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं ॲडमिशन DVT government.in किंवा ॲडमिशन DVT जरी सर्च केलं तर इथे बघू शकता जे पहिलं आहे ITI ॲडमिशन DVT ॲडमिशन DVT government.in ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट. इथे ITIचं ॲडमिशन किंवा रजिस्ट्रेशन होतं. तर हे आहे आपलं ॲडमिशन DVTचं पोर्टल. इथे सर्व गोष्टी आहेत. जसं बघू शकता डाउनलोडमध्ये इम्पॉर्टंट नोटीस नोटिफिकेशन ITI ॲडमिशन रूल्स अँड प्रोसेस. आता याच्यामध्ये एक आपल्याकडे PDF आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ITI संबंधित ज्या काही डिटेल्स आहेत माहिती आहे त्या आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलं आहे. कधी काय आहे कॅटेगरी काय आहे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व दिलेली ही माहिती पुस्तिका आहे. ज्या दरम्यान करू शकता. जर तुम्हाला कुठून काही माहिती मिळत नसेल ह्या माहिती पुस्तिका तुम्हाला साठी एक उत्तम गाईड ठरू शकते. त्यानंतर रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन कन्फर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्यामध्ये कुठले कुठले भाग आहेत फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे या PDF मध्ये. मग या 2 PDFचा तुम्ही वापर करून ॲडमिशन प्रोसिजर करू शकता. त्यानंतर आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे काय, जर तुम्हाला ITIचा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता 2 ऑप्शन आहेत, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. आता रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन कधी असेल, जेव्हा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड केलंय त्यावेळेस तुम्हाला लॉग इन करायचं असेल तेव्हा असं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन लागेल तुम्हाला. इथे बघा अशा प्रकारचे इंटरफेस येईल. इथे लॉग इन ID म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा टाकायची आणि आपल्याला लॉग इन करायचे साइन इन. पण जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता ह्या वर्षी याच्यामध्ये एक नवीन बदल करण्यात आला आहे की तो बिफोर यू रजिस्टर. जेव्हा तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करता तिथे एक ऑप्शन आहे बिफोर यू रजिस्टर कॅन्डिडेट, म्हणजे तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट म्हणून रजिस्टर करण्या अगोदर एक त्यांनी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, यू हॅव रजिस्टर फॉर ITI ॲडमिशन DVT government.in प्रिव्हियसली ओनली फॉर कॅन्डिडेट विथ रजिस्ट्रेशन नंबर स्टार्टिंग विथ 2017 आणि 2025. म्हणजे प्रश्न असा आहे की मी 2017 ते 2025 या दरम्यान तुम्ही कधीही ॲडमिशन DVT government.in यावर कधी रजिस्ट्रेशन केलं आहे का. जर असेल तुमच्याकडे यस करायचे, नसेल तर नो करू शकता. तर आता समजा माझ्याकडे असेल तर यस करेल. आता यस केल्यानंतर आपल्याकडे हे दिसतं बघा, अशा प्रकारचं आपल्याला एक ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये ITI रजिस्ट्रेशन नंबर त्या दरम्यान 2017 ते 25 दरम्यान जो रजिस्ट्रेशन नंबर होता तो टाकायचा आहे, फर्स्ट नेम टाकायचं आणि डेट ऑफ बर्थ. आता ही माहिती टाकल्यानंतर इथे सर्च रेकॉर्ड म्हणून जो ऑप्शन दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती फाइंड करायची आहे. ती माहिती योग्य असेल तर तुम्हाला डायरेक्टली बाकीची इन्फॉर्मेशन भरायची, माहिती भरायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली पुढे प्रोसीड करू शकता, त्या माहितीचा वापर करू शकता. म्हणजेच काय, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलंय त्यांना ही माहिती परत परत भरण्याची गरज नाही. हा एक चांगला नवीन त्यांनी शोध लावलेला त्याच्यामध्ये, हा बेनिफिशियल ठरू शकतो. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम रजिस्टर करताय तर इथे ऑप्शन आहे नो. तर आपल्याला काय करायचंय, नो. आणि याचं नवीन अजून एक पोर्टल आहे त्यांचं MSBSVET education.in. याच्यावर रजिस्टर असेल तर यस, नसेल तर नो. आता मी दोन्ही नो केलंय तर बघू शकता, दोन्ही नो केल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी असा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. तर बघू शकता त्याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम काय करायचंय, तुम्हाला तुमचं नाव फिल करायचंय, मिडल नेम, लास्ट नेम. आता या वर्षी अजून एक नवीन बदल करण्यात आलाय. इथे दिसतंय तुम्हाला कॅन्डिडेट नेम ॲज पर आधार म्हणून ऑप्शन दिसतोय. म्हणजे तुमचं जसं आधार कार्डवर नाव असेल तसं आपल्याला इथे टाकायचं आहे. पण हे का, तर या वर्षी 2026 मध्ये त्यांनी पोर्टलमध्ये जे बदल केले त्यातला हा दुसरा मोठा बदल आहे की तुम्ही जरी इथं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम तुम्ही जरी फिल केलं असेल, समजा मी इथे माझं फर्स्ट नेम फिल केलं ॲज अ मधुमती अनिल अचवले, ठीक आहे. इथे मी माझं फर्स्ट नेम टाकलं मधुमती अनिल अचवले. तर हे इथे काय येतंय, ॲज पर आधार कार्ड. म्हणजे पुढे जाऊन काय होणार आहे, आपल्या फॉर्ममध्ये आपले आधार KYC होणार आहे. यावर्षीचा नवीन मोठा बदल असा आहे की आपलं जे आधारवरचं जसंच्या तसं नाव आहे तेच आपल्या फॉर्मवर येणार आहे. म्हणजे तुमचं आधार कार्डवर चुकीचं नाव असेल तुमच्या फॉर्मवर, सर्टिफिकेटवर तेच नाव येईल. म्हणून
म्हणून जर तुमचं आधार कार्डवर नाव चुकीचं वगैरे असेल, तुमच्याकडे अजून 10 ते 15 दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीत तुम्ही आधार कार्ड सेंटरला जाऊ शकता आणि तिथे जाऊन हे नवीन बदल जे काही तुमच्या नावमध्ये मिडल नेम चुकीचा असेल, फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम मध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल, ते बदल करून घ्या. 8 दिवसात तुम्हाला ते बदल करून भेटतील आणि त्यानंतर आयटीआयचा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर पुढे नाव भरून झालं, त्यानंतर जेंडर जे काय असेल आपलं जेंडर आपण भरू शकतो, मेल, फिमेल, डेट ऑफ बर्थ असेल भरू शकतो. त्यानंतर इंटरव्ह्यूवर मोबाईल नंबर जो काही असेल, त्यानंतर आपल्याला व्हेरीफायचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इंटरव्ह्यूवर ईमेल आयडी, सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे क्वेश्चन आहेत, एक तुम्ही चूज करू शकता. हु इज युअर फेवरेट टीचर, इथे आपल्याला आन्सर टाकायचं आहे. त्यानंतर पासवर्ड, त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 8 कॅरेक्टर किंवा 15 कॅरेक्टर, त्याच्यानंतर एक अप्पर केस असला पाहिजे, एक लोअर केस असला पाहिजे, 1 नंबर, स्पेशल कॅरेक्टर आणि री एंटर करायचं आहे. लास्ट आहे तुमचं जे काही कॅप्चा आहे ते इथे टाकायचे आहे. कॅप्चा व्हेरिफिकेशन म्हणजे इथे बघा सॉल्व द इक्वेशन अबॉव 4 - 3 किती होतात, तर इथे ते आपल्याला एंटर करायचंय जे काही आन्सर असेल आपलं ते. आणि तुम्हाला समजत नसेल ते इथे 4 - 3. लिसनचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ऐकू शकता. तर लास्ट ऑप्शन असतो आपल्याकडे रजिस्टर नाव. आता रजिस्टर नाव झालं की आपल्याकडे येतो रजिस्ट्रेशन नंबर. आता मी याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करून दाखवलं नाही, फक्त बेसिक इन्फॉर्मेशन देते. हाऊ टू रजिस्टरचा पूर्ण एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण रजिस्टर करतो ना आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येईल, तर त्यानंतर आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड त्याचा वापर करून इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. एंटर लॉग इन आयडी, एंटर पासवर्ड आणि हे. तर हे लॉग इन करून झाल्यानंतर आता बऱ्याच नवीन मुद्दे किंवा नवीन पॉइंट म्हणू शकता 2026 मध्ये बदललेत. एक आहे आपला मार्क्स फिलिंगचा, जे याच्या अगोदरच्या पोर्टलमध्ये 2025 पर्यंत आपण जे मार्क्स भरायचो, प्रत्येक विषयाचे मार्क्स भरायचो, पण यावर्षी एक नवीन त्याच्यामध्ये रूल त्यांनी ऍड केलेला आहे. जो रूल ऍड केलाय किंवा त्यांनी बदल केलाय हे जाणून घेणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या जर तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये हवाय रजिस्टर कसं करायचं, काय करायचं, तर मला नक्की कळवा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी मधुमतीज व्लॉगला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही नवीन माहिती पोहोचवा, जेणेकरून सायबरवाल्यांनी चुका केल्या तर त्या चुकांचा इकडे काही परिणाम होऊ नये. कारण काय, जर एकदा पेमेंट केलं किंवा एकदा तुमचं आधार व्हेरीफाय झालं की अशा काही गोष्टी आहेत ज्या स्टेप तुम्ही एकदा केल्या की तुम्ही